Hello everyone, welcome Hi. to our channel. This Welcome is to our this is our third video. third video. Yes. वेलकम टू आवर चॅनल. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की हिने माझा इंटरव्ह्यू घेतला होता. म्हणजे तो थोडक्यात होता, एक मिनी व्लॉग होता, एक शॉर्ट इंटरव्ह्यू होता तो. तर आता मी तिचा इंटरव्ह्यू घेणार आहे. आता तिची बारी झाली. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला तिचा इंटरव्ह्यू बघायला मिळेल आणि तिने दिलेली फनी उत्तर किंवा मी विचारलेले फनी क्वेश्चन तुम्हाला ऐकायला मिळतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. तर आता यावेळी हिचा इंटरव्ह्यू आहे. तर बघा, आधीच रागात बघतीये ती माझ्याकडे. रागात नाही बोलत आहे, प्रेमात बोलतीये. आधीच ती कन्फ्यूज झालीये की आता काय विचारणार आहे आम्हाला, काय इंटरव्ह्यू घेतोय. तर बघत राहा, पूर्ण व्हिडिओ बघा, कुठे स्किप करू नका. तर हे बघा, आता तू माझा इंटरव्ह्यू घेतलास, तर आता तुझा इंटरव्ह्यू मी घेणार आहे. तर तुला काही मी प्रश्न विचारणार, हा, तर त्याची उत्तर द्यायची. जो हुकुम मेरे आका. ठीक आहे. तर मला सांग, लग्नाआधी आणि लग्नानंतर तुझ्यामध्ये काय फरक झाला किंवा तुला काय वेगळं वाटतंय लग्नानंतर आणि लग्नाआधी? मला डिफरन्स सांग. हे बघ, तुझ्या आयुष्यामध्ये काय बदल झाला? आधी मी एकही काम करत नव्हते. ओके. एकही नाही. मला अजिबात मी ग्लासही उचलून ठेवत नव्हते. पण मी आता लग्नानंतर सगळं करते. नो डाऊट मला तो हेल्प करतोय, बट माझ्यासाठी ते सगळं करणं खूप मोठं चॅलेंजेस असल्यासारखं आहे. ते फरक आहे, बदल आहे जे आता म्हणजे होतोय. आणि दॅट इज लाईक असं मला काही असं लोड वाटत नाहीये त्याचा किंवा असं प्रेशर नाहीये. बट ते एक बदल आहे जे मला लाईक करावं लागतं आता. म्हणजे आता लग्नानंतर तुला तो बदल जाणवतोय. मग ठीक आहे ना, संसार आपल्या दोघांचा नंतर तेवढा तर होणारच. तुला म्हणजे नाही, मी सांगतोय तुला. माझा उखाणा आठवलं. काय हे बघा गाईस, तिने उखाणा असा घेतला होता लग्नाच्या वेळेस की तिला सगळेच म्हणजे बोलायचे, तर तिने एकच उखाणा पाठ केला होता आणि तोच सगळीकडे म्हणे. तर मी सांगतो तुम्हाला तो उखाणा काय होता. तर संसार आहे दोघांचा, दोघांनी तो सावरायचा. संसार आहे दोघांचा, दोघांनी तो सावरायचा. लेखाने केलाय पसारा, रामने तो आवरायचा. असाच काहीतरी होता, बरोबर? तर असा तिचा उखाणा होता तो, की खराच आहे. म्हणजे तिने बरोबर पण पसारा करतो आणि दोघं पण मिळून आवडतो. तर तिने तो उखाणा बरोबर अंमलात आणला आहे. म्हणजे तो बरोबरच ऍक्युरेट खरा झालेला आहे तो उखाणा. ज्यावेळी तिने तो लग्नाच्या वेळी घेतला तो खराच आहे. बरं, ठीक आहे. चल, नेक्स्ट क्वेश्चन. तर लग्नाआधी तुला जास्त राग यायचा का लग्नानंतर येतो तुला जास्त राग? मला राग लग्नामुळेच, मला लग्नाआधी जास्त राग यायचा. लग्नानंतर तुला राग येतो किंवा येत नाही असं काय? तू कधी बघितलं का मला रागाला जातो? नाही, असं तर जास्त काय रागाला गेलेलं नाही. म्हणजे असं नाही की मी काय तोडले फोडले, असं काहीच केलं नाही. काहीच केलं नाही तसं. तेवढे जास्त रागाला नाही आले मी कधी. तर ठीक आहे, म्हणजे तुझं नेचर शांत आहे. मे मला लग्नाच्या आधीच माहित नाही तिने किती रागवायची काय. लग्नानंतर तर ती म्हणजे शांत आहे. बरं, ठीक आहे. तिसरा प्रश्न. तर आपलं लग्न ठरल्यानंतर, लग्न झाल्यानंतर आपल्या दोघांमध्ये आय लव्ह यू, आय लव्ह यू हे कोण कुणाला बोललं आधी? आता बोलला बघा, हा पहिल्यांदा. नाही, तसं नाही. मी तुला विचारतोय लग्न मला तसं लक्षात नाहीये की असं पहिल्यांदा कुणी बोललं. बघून घ्या, ऐकून घ्या. ऐकून घ्या. नाही, तिने जर स्वतः बोललेली असती की आय लव्ह यू मी बोलले, तर तिला ते तिच्या डोक्यात असतं, तिच्या ते लक्षात असतं. तर त्याच्यामुळे मीच आय लव्ह यू बोललेला आहे.
हे असं तुम्ही काही नाहीये, असं हे काही नाहीये. हे एक सिद्ध असं काही झालं. स्पेशल इन्सिडेंट असं काही झालेलं नाही किंवा केलं हे- गेलेलं नाहीये माझ्यासाठी की बाबा मी असं प्रपोज केलो, हे सिद्ध झालेलं आहे मी आय की लव्ह यू बोललोय, असं काही नाही. हे सिद्ध झालेलं आहे की मी आय लव्ह यू सिद्ध बोलतो. काहीच होत नाही. हा. बरं ठीक आहे. हा. तिने तिचं उत्तर दिलंय. तिला माहित असतं तिने सांगितलं असतं. बरं ठीक आहे. लग्नानंतर बरं सॉरी ते लग्नानंतरच म्हणतो मी. आपल्या दोघांमध्ये आळशी कोण आहे? म्हणजे खरं तू- खरं तू खरं एकदम लग्नाआधी खरं आळशी होतं एकदम का खरं लग्नानंतर आळशी झालं खरं असं? खरं 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 गोष्ट असं मी म्हणजे मला जाणवत आहे की आम्ही दोघं पण, तू पण आळशी आहेस, मी पण आळशी आहे, म्हणून आपल्या दोघांचं एवढं चांगलं जमत आहे. आपले असले भांडण झाले असते ना, ते कुठेतरी खरं आहे. एक तर सेम मेंटॅलिटीचे लोक एकत्र आले त्याच्यामुळं दोघं पण आळशी म्हणता येईल. थोडक्यात बरं ठीक आहे, दोघं आळशी. बरं आपल्या दोघांमध्ये मॉर्निंग पर्सन कोण आहे की ज्याला बाबा सकाळी लवकर उठायला आवडतं? असं तुला आवडतं का मला आवडतं? तुला आवडतं. ओके, तुला काय आवडत नाही सांग मला थोडं. कारण माझी बॉडी त्यासाठी बनलेली नाही. मी नाही मॉर्निंग पर्सन. असं नाहीये, कशी? मला नाही जागेल. अरे बापरे, ठीक मला आहे. मी तुला- माझी मैत्री चंद्राशी आहे, सूर्याशी नाही. ठीक आहे, तर काही मी हिची मैत्री सूर्याशी बी करून देईल. मी हिला सकाळी रोज लवकर उठवत जाईल. सकाळी उठवत जाईल मी- का उठवतो? हा मग बरोबर आहे ना. मी जर सकाळी लवकर उठून 1 तास बसत असेल मोबाईल बघत तर मग अरे बाबा तू बघतोस कशाला ना, मग झोपायचं, मग नाही, मोबाईल बघायचं. मला- प्रोडक्टिव्हिटी काय करतो असं आम्ही महत्वाचं बघत असतो. कामाचं काय, आपलं महत्वाचं काय ते असेल ते- प्रोडक्टिव्हिटी नाही म्हणत जे त्याला. आपल्या फायद्याला येत असेल तेच बघत असतो. जाऊ द्या, आमचं थोडं भांडण झालं, आम्ही एक नाही आता हे कट करणार. हे काय हे होणार नाही. बरं ठीक आहे. बरं मला सांग, लग्नानंतर मी तुला काय चांगलं असं गिफ्ट दिलंय? अरे काय असेल ते सांग, बघू दे लोकांना काय दिलं मी काय. दाखवते, मी सांगत ठीक आहे गाईज, बघा तुम्ही आता काय दाखवते काय माहिती आता. आता लग्नाला 1-1.5 वर्ष तरी झालेत. तर मला यांनी हे गिफ्ट दिलंय. हे बघा. काय ते रोज आहे? रोज आहे, रोज. हा मग आता हा मला ऑप्शन नाहीये, हं. ऑप्शन नाही, हाच एकुलता एक ऑप्शन आहे माझ्याकडे. बघा आणि मी व्हॅलेंटाईन्स डे ला दिलं होतं, तर मी खूप व्यवस्थित सांभाळून ठेवलेलं आहे ह्याला. अजून पण बघा ना कंडिशन किती छान आहे. मी असं व्यवस्थित सांभाळून ठेवले. हे पण बघा. यांनी मला आजपर्यंत काही गिफ्ट दिले. गिफ्ट की बाबा अरे, असं नाही, गिफ्ट म्हणजे असं नाही की मी तुला दे मी म्हणलं आणि पुढच्या तू दिला, आयुष्यामध्ये तर ते तुला- गिफ्ट नाही. तसं नाहीये. तू तुझ्या मनातून असे एफर्ट्स घेऊन असं मी gift पुढच्या दिलं. आयुष्यामध्ये तुला खूप चांगले चांगले गिफ्ट देणार आहे. मोठे मोठे चांगले आयुष्यामध्ये? माझ्याकडे. हा म्हणजे मला आपल्या वरूनपर्यंत जन्म घेतला. आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये सांगतोय तुला. हा, हा, आता ज्या चालूच्या हा, हा. तर पुढे तुला मी चांगले चांगले गिफ्ट देणार आहे. तर मी हे व्हिडिओ मध्ये पण सांगतोय काय. तर आता मी गुलाब दिला होता कारण फुलासारख्या माणसांना आपण गुलाबच देणार ना. तर हे मला तर आवडलं होतं बघा गिफ्ट. माझ्या मनाला आवडलं. मी मला पण आवडलं, मी हा, नाही म्हणतच मी दिलं. नाही. पण ह्याच्या व्यतिरिक्त आता किती जे काही झाले असेल वर्ष दुसरं काही नाहीये माझ्याकडे, ऑप्शनच नाहीये. हे एकच आहे. ठीक आहे. हे एकच गोष्ट आहे जे मी सांगितले नव्हते. ठीक आहे, मी आता सांगितलंय की इथून पुढे मी चांगले गिफ्ट देत जाईल तुला. ओके. बरं ठीक आहे. तर आता पुढचा प्रश्न ठेवते. विचारतो. हा ठीक आहे ठेव. पुढचा प्रश्न मी विचारतोय. हा. तर आपल्यामध्ये भांडण झालं हम्म. किंवा काय थोडंफार झालं तर आधी बोलायला कोण येतं? नाही जे आहे ते नाही, ऐकू दे मला जे लोकांना. आहे ते आहे. मला ते जे आहे ते सांगायचं आहे, पण मला ते तुला ऐकायचं नाही. मला ऐकायचं नाही. असं का बरं? असं काय वेगळं? दॅट इज माय सिक्रेट. अरे बापरे, आता काय बोलू मी? बरं काय मग ते सांग तरी काय असेल ते थोडक्यात सांग. तुझे कान बंद कर. मी कान बंद करू का? बरं थोडक्यात सांग काय असेल ते. मला कान दुखते रे. हा, मी काय बोलते काय ऐकू येत नाही. मग ते हे कसं कळालं मी तुला बोलतेय म्हणून? अरे काहीतरी बोलते म्हणून मी म्हणतो ना काहीतरी हे मला किती आहे? ऐकू. हा? हे जेवला किती का? आहे? जेवलो मी. हे किती आहे? हे किती आहे? हे किती आहे? हे किती काय आहे? टाकतंय?
तर गाईज पहिला मी जायचे ह्याच्याकडे लाईक भांडण झाल्यावरती वगैरे, पण आता मी जात नाहीये, मुद्दामून जात नाहीये, कारण हा येतो, थोडं वेट करावं लागतं पण येतो तो. सो तुम्ही पण हे तुमच्या लाईफमध्ये इन्क्लूड करून घ्या बाबा. लाईक नवरा जर नाराज करतोय आपल्याला किंवा तो नाराज आहे तर तुम्हाला जायची गरज नाहीये, तो येतो, बरोबर येतो. झालं बेबी खोलू? हो. ठीक, कान दुखायला लागले माझे, वाजायला लागले. दाबू बरं का? नाही दाबू? नाही थांब, पुढचा प्रश्न विचारू दे. तर मला सांग, माझी कुठली चांगली सवय आहे जी तुला आवडते बाबा, खरंच म्हणजे चांगली सवय बाबा याची, बाबा हा खरंच कुठली तरी एक सवय सांग. सवय नाही म्हणता येणार, बट असं आहे की मी बरं चांगली गोष्ट सांग. सवय तुझी म्हणजे एक एखादी गोष्ट सांग. तुझं प्रेझेन्स खूप चांगलं आहे, म्हणजे Presence? तू असताना मला छान वाटतं. ओके तुझं प्रेझेन्स, तू जसं मला प्रेम करतो ते मला खूप आवडतं. ओके, ती गोष्ट तुला आवडते. हा. म्हणजे तुझं असणंच माझ्यासाठी खूप हे पण मला आवडलं हिचं उत्तर. मला अपेक्षा थोडी वेगळी होती की ती म्हणजे ठीक आहे, हे पण उत्तर चांगलं आहे, मला आवडलं. मला अपेक्षा, आता मी सांगतो माझ्या उत्तरात, की मला अशी अपेक्षा होती की बाबा ती बोलेल बाबा तुझा सपोर्ट करणं मला आवडलं किंवा तू मदत वगैरे त्यात करतो. सगळंच येतं, तुझं प्रेझेन्स असणं म्हणजे तू ओके असणंच ठीक आहे, माझ्यासाठी. मी आहे सोबत, हे तिला आवडलं, चांगली गोष्ट. बरं आता मला सांग, माझी एखादी वाईट गोष्ट जी तुला आवडत नाही, वाईट सवय जी मी बदलायला पाहिजे किंवा तुला आवडत नाही ते सांग. पहिला गोष्ट तरी मी सांगते, हा घरात लाईक उठतो, पहिला जाऊ दे घरातलं ते तर नंतर जाऊ दे, पण उठतो, मोबाईल घेतो, खातो, मोबाईल असतो, ऑफिसला जातो, पोचल्यावरती पण मोबाईल वापरत असणार कदाचित, मला माहित नाही, पण घरी येतो जेव्हा बेडवर झोपून मोबाईल असतो, बाथरूमला जायचंय मोबाईल, खायचंय मोबाईल, उठायचंय मोबाईल, बसायचंय मोबाईल, नाचायचंय मोबाईल, बोलायचंय मोबाईल, मोबाईल 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 मोबाईल, मोबाईलच सोडत नाही. ठीक आहे, असं वाटतं की मोबाईलशीच लग्न केलंय. हा ठीक आहे, म्हणजे मोबाईल बद्दल तुला हे मोबाईल जास्त वापरला नाही पाहिजे. तर आता मोबाईल वापरायचं कारण म्हणजे मी कामाच्याच गोष्टी बघत असतो ना, सांगितलं ना मी तुला. मला माहित नाही काय कामाच्या गोष्टी. ठीक आहे चालेल, मी जर कोणी यांच्या ऑफिस मधले हा व्हिडिओ बघत असेल, नाही हे बघा, सांगा एवढं तुम्ही काम करता का? हे बघा मी सांगतो तुम्हाला, हा मोबाईल वापरायचा प्रश्न हा प्रत्येक बऱ्याच बायकांचा आहे, असं मी बघितलंय बऱ्याच ठिकाणी, ऐकायला मिळालंय मला की बऱ्याच बायकांचे नवरे हे जास्त मोबाईल वापरतात कुठं गेलं ते. आता ते त्यांनी विहिरीत उडी मारले म्हणजे तू पण नाही, मला त्यांच्याशी काय देणं घेणं नाही, मी माझं सांगतोय की मी थोडंफार कामाचं बघत असतो किंवा मग आपलं ऑफिसचं माझं काम, माझं काही जॉब बद्दल असतील त्या गोष्टी, काय एवढं असतं रे, हा काही असतील गोष्टी तेवढ्या बघत असतो. ठीक आहे, मी ती कमी करेल, हिला त्याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तर ती माझी मी सवय बदलून टाकेल. बरं ठीक आहे, ते सवय मी बदलून टाकतो, चालतंय. ठीक आहे, तो बदल मी माझ्यामध्ये करतो. तर बरं मला सांग, आतापर्यंत जर लग्नानंतर आपल्यामध्ये असं एखादं मोठं भांडण झालं असेल तर त्यात चूक कोणाची होती? हे तू मला विचारतोय? हा मग सरळ विचारतोय रे, तुझा इंटरव्ह्यू घेतोय, मग तुझा इंटरव्ह्यू घेतोय नंतर तुझ्या काय मध्ये हा प्रश्न विचारतोय, ज्याची चूक होती तोच विचारतोय की अरे मला पण कळालं पाहिजे ना की काय होती बाबा, माझी होती. हो. अरे बापरे. आणि ज्याची चूक अशी असते की हे एक्सेप्टच करत नाही की त्याची चुकीचं आहे, मग जे त्याच्या जवळच आहे त्याला त्यांना तरी माहित असणार की एक्सेप्टन्सच नाहीये की मी चुकलोय. अरे मी चुकतच नाही, मी तर त्याचं स्वतःच सगळं एक्सप्लेनेशन देतो, पण चुकलोय मी असं म्हणत नाही, कधीच नाही म्हणत ना, सॉरी म्हणतो ना, चुकलंय मी. आता तुला सांगतो, आता कसं आहे, मग मला असं समजावं लागतं स्वतःच्या मनाला असं घट्ट करून, बाबा तू चुकलंस बाळा, चुकलंस, सॉरी म्हण. ओके, मग यांच्या भेजेत जात ते आणि यांनी सॉरी म्हणतात मला.
ठीक आहे चालेल. मी आता बघा बऱ्यापैकी तर माझ्यातच बदल करावा लागणार आहे मला. हिने काही गोष्टी सांगितल्यात त्या ठीक आहे, मी बदल करेल. तू चुकली तर तू बी सॉरी बोलत जा, कारण मला असं सॉरी वगैरे मी असं पहिल्यापासून जास्त म्हणजे मला असं हेच नाही होत. मी डायरेक्ट काय असेल ना, हा बाबा इथे चुकलं ते सांगतो. सॉरी बेरी बोलायचं मला पहिल्यापासून सवय नाही, आता लावून घेईल मी सवय. तर ठीक आहे, ही गोष्ट तिने सांगितली ना तर मी सॉरी बोलायची सवय लावून घेईल. तर ठीक आहे. मला बरं आता पुढचा प्रश्न मला सांग. तू मला डिस्क्राईब कर एका शब्दामध्ये थोडक्यात. बघा गाईज, ऐका तुम्ही आता काय डिस्क्राईब करते बघूया. एका शब्दात, एका शब्दात म्हणजे थोडक्यात वन वर्ड का वन सेंटेन्स का वन वन वर्ड किंवा एखादं वाक्य सांग माझ्याबद्दल. एकच वाक्य, जास्त काय नाही. माझा सर्वस्व. ओके, माझं सर्वस्व म्हणजे लाईक सगळंच येतं ना तू. हा बरोबर, माझं सगळंच येतं. ठीक आहे चालेल, आवडलं मला तुझं उत्तर. तर मला आता सांग पुढचा प्रश्न विचारतो तुला ना. बरं मला सांग, तुझं पुढचं ड्रीम डेस्टिनेशन कुठे आहे? मी तुला कुठे घेऊन जावं डेस्टिनेशन? ड्रीम डेस्टिनेशन पुढचं नाहीये, एकच अरे, आहे. हे बघ, एकच आहे आतापर्यंत माझं ड्रीम डेस्टिनेशन. जे मी 9वीत बघितले होते, स्वप्न अरे बघितले होते, एक ऐकून ते घे. एकच आहे. लग्नानंतर आपण फिरायला वगैरे गेलेलो काय झालं तर ते तुला पुढे कुठे जायचंय ते सांग मला. मी तुला ते विचारतोय, तुझं लहानपणीचं नको सांगू मला. एकच होतं, लग्नानंतर पण आपण फिरलेलो आहे, तर पुढे तुला कुठं जायचंय ते सांग मला. ते विचारतोय मी, मला ते व्हिडिओ मध्ये सांग. लोकांना पण ऐकवते तुला काय तुझं ड्रीम आहे ते मी कम्प्लीट करेन. मला बाय रोड लेह लडाखला जायचंय बाईकवर. बरं ठीक आहे गाईच, हिचं ड्रीम आहे की लेह लडाखला जायचं. म्हणजे असं नाही की तू तिथून फ्लाईट वगैरे करून मग तिथं उतरून आपण रेंट, तसं नाही. इथून तिथं बाईकवरच. हा ठीक आहे गाईज, तिचं ड्रीम आहे तर तिला लेह लडाखला जायचंय. तर ठीक आहे, मी तिचं ड्रीम कम्प्लीट करेल. बघा आज तुमच्या समोर हा म्हणलं. नाही ते मी जे बोललोय ते करणार. लडाखला जायचंय तर जायचंय, कारण मला पण फिरण्याची आवड आहे. मी पण लग्नाच्या आधी पण खूप फिरायचो आणि आता लग्नानंतर पण फिरत असतो आम्ही दोघं पण. त्यामुळं त्यात कंटाळा नाहीये की बाबा ते मला बोरिंग वाटतं किंवा असं नाही. फिरण्यामध्ये मला खूप आवड आणि हिची पण आवड आहे फिरण्याबद्दल. खूप खूप फिरायला आवडतं तिला पण आणि मला पण. तर ठीक आहे, ते तुम्हाला बघायला मिळेलच. जाईल तेवढे पण नक्की जाईल. आता मी सांगतो व्हिडिओ मध्ये नक्की जाईल. बरं मला सांग, आता आपले लोक बघतात आहे तर त्यांच्यासाठी एक काहीतरी चांगला मेसेज दे. काहीतरी चांगला मेसेज दे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये करेल ते. सो माझ्याप्रमाणे जेव्हा लग्न होतं, इट्स नेव्हर नवरा अँड बायको, इट्स लाईफ पार्टनर्स. म्हणजे लाईक तू नवरा आहे तू हेच करायचं, तू बायको आहे तू हेच करायचं, असं कधी नसतं. दोघांनी सगळं करावं लागतं. पार्टनर सर्कल, एक जर मी जेवण बनवते तर हा माझ्या मदतीला येतो. जर ह्याला तो गरज असते माझी लाईक ऑफिसच्या कामामध्ये किंवा फॉर्मॅट वगैरे भरायचा असं नॉर्मल, तर तिथं मी ह्याला मदतीला जाते. माझ्या ऑफिसमध्ये काय मला मदत लागली कामासाठी. तर ते इट्स नेव्हर लाईक 50 अँड 50, कधी कधी ते 40-60 होतं, कधी कधी ते 20-80 होतं. तर ते तसं आहे. म्हणजे आपल्याला ते बॅलन्स करायचं, एकमेकांना बॅलन्स करायचं. कधी तुझ्याकडनं तू कमी पडला तर मी तुझ्याकडे येणार. बरोबर, म्हणजे मी आजारी पडलो तर तू थोडंफार कामं करणार जे असतील ते, किंवा तू आजारी पडलं तर मी कामं करणार असं. पण ठीक आहे. आणि अंडरस्टँडिंग असली पाहिजे एकमेकांबद्दल. अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं आहे की तुम्ही समजून घेता एकमेकांना. बरं ठीक आहे, एकमेकांना इम्पॉर्टन्स द्या असं म्हणणं आहे तिचं थोडक्यात. म्हणजे एकमेकांना महत्व द्या किंवा एकमेकांचे डिसिजन एकमेकांनी घ्या. तुमच्या आयुष्याचं काय समजून घ्या एकमेकांना. एकमेकांना समजून घ्या, किंवा असं नाही की ती बायको म्हणजे तिने सगळं कामं केलं पाहिजे किंवा काय, असं नाही. तर तुमचं दोघांचं आयुष्य आहे तर तुम्ही दोघांनी 50-50 किंवा जसं असेल तसं परिस्थितीनुसार असं केलं पाहिजे. तिचं असं म्हणणं आहे की कामं दोघांनी व्यवस्थित केली पाहिजे तर तुमचं
तुमचं लाईफ व्यवस्थित व्यवस्थित पुढे जाईल, असे काही प्रॉब्लेम वगैरे येणार नाहीत. हम्म. तर ठीक आहे. बरं आता मला सांग, मला माझ्यामध्ये काय काय बदल करावा लागेल, एक थोडक्यात सांग. ते मी ऑलरेडी सांगितली आहे, लाईक तू फोन मी सांग ना, मी आता काउंट करतो. मला फोन फोन खूप ठीक यूज आहे. करतो, स्पेशली रात्री. हा अँड त्यानंतर चुकी केल्या तर एक्सेप्ट ठीक करायला आहे, ते पण मी ऍक्सेप्ट आणि करत सॉरी नाही. बोलायला शिक. बस. ठीक आहे, सॉरी बोलत जाईल मी. तर काहीच तिने काही माझ्यामध्ये जे बदल करायचे आहेत ते मी सांगितले आहेत नाही, ते मी करेल. ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ आणि मध्ये. अजून एक गोष्ट, काय मी कितीही म्हणले की मला नको आहे, मला गिफ्ट आणू नको, मला नाही आवडत, तरी बरं. पण मला मनात हम्म. आतमध्ये कुठेतरी मनात कोपऱ्यात असं वाटत असते की तू माझ्यासाठी गिफ्ट आणावं, ठीक आहे, मी आणावं, सरप्राईज द्यावं. चालेल, मला चालेल, चालेल. आवडतं. तर पण ते मी बोलते की मला आवडत नाही, नको 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 बोलते. ठीक पण आहे, तू ठीक आहे, आणायचं. ठीक आहे. तर तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पण बघायला मिळेल, मी काही गिफ्ट वगैरे आणेल तिच्यासाठी. तर ती पण. एफर्ट्स घे, एफर्ट्स. ओके गाईज, एफर्ट्स घ्यायला सांगते ती मला, तर ते मी एफर्ट्स घेईल माझ्याकडून. जेवढी इम्प्रूव्हमेंट करता येईल तेवढी इम्प्रूव्हमेंट करेल. तर तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच, माझ्यात काय बदल झालाय किंवा मी काय बदल केलाय ती सांगेल तुम्हाला. जे आहे ते, जे खरं आहे ते सांगेल ती तुम्हाला. सांगशील ना? हो. ठीक आहे. तर गाईज हे बघा, आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला माझा इंटरव्ह्यू होता, तिने थोडक्यात घेतला होता. तर आता मी हिचा इंटरव्ह्यू घेतलाय बऱ्यापैकी. तर मला जे क्वेश्चन होते ते मी तिला विचारले आणि मला जेवढं वाटलं तेवढं मी विचारलं आणि तिने त्याच्यावरती तिने तिचा रिप्लाय दिलेला आहे, जो काय आहे तो. तर तो मला समजलं तिचं काय मत आहेत ते. तर तुम्हाला आमच्या दोघांमध्ये कोण छान वाटलं ते सांगा. तर आमचा इंटरव्ह्यू तुम्हाला आवडला असेल किंवा तर सांगा कमेंटमध्ये की मी इंटरव्ह्यू घेणारा आवडला की इंटरव्ह्यू देणारे आवडले. तर कमेंटमध्ये सांगा. आणि अजून काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर ती पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमचा चॅनल बघत राहा. हॅपी टू. खुश आहेस का? मी कायमच खुश आहे. मी जबरदस्ती बोलण्यासारखं. मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगतोय आणि मी लग्न झाल्यापासून पण सांगत आलो तुला, मी कायमच खुश आहे, कायमच खुश आणि कायमच खुश राहणार मी. ठीक आहे. कारण बायको एवढी चांगली मिळाली मला, त्यामुळे मी कायमच खुश आहे. चलो. तर ठीक आहे गाईज, एवढा पुरतं आतापुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय गाईज.